आज आपण मानव वन्यप्राणी संघर्षाबाबत प्रबोधनपर कार्यक्रम वन विभाग जुन्नरमार्फत आयोजित केला असून या तालुक्यात अशा कार्यक्रम होणे खूप गरजेचे असून यातून समाजात सजगता निर्माण होऊन मानव वन्यप्राणी संघर्ष कमी होण्यास मदत होणार आहे। तरी या कार्यक्रमास आपण सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे तसेच वेळ काढून आलेले ग्रामस्थ या सर्वांचा मी वन विभाग जुन्नर व वनभर क्षेत्र उतूरमार्फत आभार मानतो। तसेच पुढील कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा ही विनंती करतो। वन्यजीव रक्षक तर वन्यजीव मानव संघर्ष याच्याबद्दल इथे कार्यक्रम आयोजित केला, पण अक्षरशः आले तर आम्ही पाहिलं ना, म्हटलं काय चाललं नेमकी। ज्यावेळेस मला कळालं की खरंच बाबा इथे काहीतरी शिकायसारखं मिळणार आहे आम्हाला। सर गेले 15 वर्ष झाले वन्यजीव क्षेत्रात काम करतो आम्ही। आपली जुन्नर तालुक्यात मागल्या 2025च्या टायमाला 32 जणांची टीम होती सर, आता झाली 52 जणांची टीम। या तालुक्यात वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू संस्था या नावाने आम्ही एक संस्था चालवतो। संस्था गेली 1-1.5 वर्ष झाली काम करते, पण आज लोक पाहिले किंवा वन्यजीव निसर्ग आज बिबट्याचा वावर भरपूर आहे आपल्याकडं, त्याच्यामुळे याच्यावरती कशी जनजागृती करता येईल हे तर शिकायला भेटतंच आणि आज पण भरपूर काय शिकायला भेटणार आहे। मी गेले 4 दिवस हे वन्यजीवसाठी पळतो, इकडचं तिकडे तिकडचं इकडे। पुढे सोलापुरीत एक शाखा ओपन केली, आपली जी संस्था ती चालवायला दिली। पण आज वन्यजीव काम करत असताना सर पूर्ण तरुण पिढी आज याच्याकडे वळते, एक वन्यजीव वाचला पाहिजे आणि गरजेचं आहे। आज तुम्ही विचार करा, देवी देवतांचा वाहन सुद्धा प्राणी पक्षी हे लक्षात ठेवा। आज झाडं तोड झाल्यामुळे आज जे प्राणी पक्षी जे जंगलात राहणारे ते मानव वस्तीकडे वळाले, त्यामुळे बिबट्याचं भीतीचं वावर चांगलं। पण याला कसं कव्हर करता येईल आपण प्रयत्न करायचं। मला इथे बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली, याच्याबद्दल तुमचा खरंच आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी सर्व उपस्थित सर्पमित्र, प्राणीमित्र बऱ्याच ठिकठिकाणून आलेत। मला वाटतं काही ओळखीचे आहेत, काही अनोळखी आहेत। आता जास्त काही बोलण्याचं काही बरेचसे सगळ्यांना माहिती आहे। सर्पमित्र आहेत, सापाची माहिती आहे, बिबट्याची माहिती आहे, वन्यजीव बिबट संघर्ष कसा वाढतोय, बिबट्यांची संख्या वाढतीये, माणसांची पण संख्या वाढते, माणसांबरोबर जंगलांची संख्या कमी होती, सगळे वाढत चाललेत, बॅलन्स बिघडत चाललाय। आता तो बॅलन्स आपण नेमका नियंत्रित आणायचा कसा? आता हा विषय थोडा महत्त्वाचा आहे, मी थोडक्यात घेतो सर्वांना, कारण ऊन पण भरपूर झालेलं आहे, सावली काय अशी मला वाटते पुरेशी नाही आहे मंडपाची। ठीक आहे, काय हरकत नाही, ही पण सवय पाहिजे माणसांना। तर आता मला वाटते माळी साहेब बऱ्याच दिवसापासून ते सर्पमित्र म्हणून काम करतात। कशा अडचणी येत असतात प्राणीमित्रांना, सर्पमित्रांना, वन विभागाच्या मदतीनं आपण बरीचशी कामं करतोय, वन विभागाचा चांगला सपोर्ट भेटतोय, आपण सुद्धा वन विभागाला चांगलं काम करताय। परंतु विषय काय होतो माहिती आहे का, आपण कोणत्या गोष्टीला कमी पडतोय हे अत्यंत महत्त्वाचं आहे। बिबट मानव संघर्ष हा संघर्ष आपल्याला कमी करता कसा येईल? हे आता बरेचसे बिबटे पकडले, ट्रॅप झालेत, आता सध्या बिबट्याची ॲक्टिव्हिटी कमी आहे, म्हणजे कुठे हल्ले आहे कानावरती आलेले नाहीत, काय नाही। कदाचित आपल्याला असा गैरसमज असेल उन्हामुळं बिबटे हल्ले कमी करतायत, तसं काही हरकत नाही। परंतु विषय असा आहे का बिबट हा इतका हुशार प्राणी आहे का तो, आता पहिली गोष्ट प्राण्यांमध्ये सगळ्यात हुशार पूर्वी मानलं जातं कोल्हा, हा चतुर्कोल्हा म्हणायचे, परंतु बिबट्या इतका हुशार आहे। तर बिबट्या आता तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस आपण रात्रीचा प्रवास करतो त्या बिबट्याचे डोळे चमकतात, त्याच्या रॅटिना चमकतात। हा थोडा नवीन अभ्यास आहे, मी अभ्यास करता करता हा थोडा आम्ही अभ्यास ॲक्सेप्ट करतो आणि हा सांगतो, परंतु हा कुणाला माहीत नसेल, परंतु मी सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला। ज्यावेळेस त्याचे डोळे चमकतात ना, बिबट्या इतका हुशार आहे, आपण ज्यावेळेस टॉर्च मारतो ना, आपले ज्यावेळेस समोरासमोर त्याचं फेस टू फेस ज्यावेळेस त्याचे डोळे येतात त्यावेळेसच चमकतात। बिबट्या मात्र असा प्राणी आहे का तो ज्यावेळेस आपला हा बुबुळाचा अँगल आहे ना, ज्यावेळेस त्याच्या उजेड पडतो तो बुबुळाचा अँगल चेंज करतो, म्हणजे जो तुम्हाला जो समोरचा त्याचे डोळे चमकणार ते चमकणार नाही, तो इकडे त्याचा अँगल चेंज झाल्यामुळं त्याचं रिफ्लेक्शन दुसरीकडे जातं, त्याचे डोळे चमकत नाही। बिबट्याला माहिती आहे उजेडामध्ये आपले डोळे चमकले जातात, हे बिबट्याला त्यांनी जाणून घेतलेले आहे। आपण
आपल्यावरती प्रकाश पडल्यानंतर आपण ज्या ठिकाणी आहे आपलं अस्तित्व लगेच दिसतं, म्हणून तो लगेच त्याचे डोळे चेंज करतो. हा बिबट्याचा एक नवीन अभ्यास आहे, हा कुणाला माहीत नसेल म्हणून तो तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्ही बॅटरी मारताय, कदाचित बिबट्या तुमच्या जवळ सुद्धा असू शकतो, तो तुम्हाला दिसणार पण नाही. ज्यावेळेस तो तुमच्याकडं पाहिल त्यावेळेस तो तुम्हाला दिसणार. आता हे सगळ्यांना माहिती आहे, त्याचे जे रोजेट पॅटर्न असतात त्याच्यावरती प्रत्येक बिबट्याची ओळख वेगवेगळी असते. आता आपण काय करणार, आपण सगळ्यांनी सुरक्षितपणे आपण आपला प्रवास करायचा. रात्रीचं चालताना व्यवस्थित, आता 2-3 प्रकार आम्ही ज्यावेळेस जनजागृती करायला जायचो, वाड्या वस्त्यांवरती जायचो, परंतु एक विषयाच्या अशा एकदम अत्यंत धोकादायक विषय आमचा लक्षात आला की आपण जी टॉर्च वापरतो ना, टॉर्च, आता ते 2-3 वेळा आम्ही असा प्रकार पाहिला. आम्ही म्हटलं हातात टॉर्च ठेवायची इथपर्यंत बरोबर आहे, हातात काठी ठेवायची इथपर्यंत बरोबर आहे, आवाज करत चालायचं हे पण बरोबर आहे. आता गाणी कोण म्हणत चालणार, बरोबर आहे का नाही, तो विषय थोडा वेगळा आहे. गाणी का कुणाची पाठ आहेत का काही, तो आपण एवढं सिरियस घेत नाही. परंतु जी टॉर्च वापरताना आहे ना, कधी कधी असा प्रकाश आला, 1-2 बाबा आले आमच्याकडं, बाबा म्हणतात आमच्याकडे बॅटरी आहे, आता बॅटरी लावा म्हटलं, बॅटरी लावली तर त्याच्या सेल डाऊन. म्हटलं मी 2 फुटापर्यंत, म्हणलं बाबा मी दिसतोय का त्या बॅटरीत, तो दिसतोय पण थोडा बारीकाने पाहावं लागते. आता म्हटलं बॅटरीचा उजेड नाही, तुम्ही तुमचा बचाव कसा करणार. म्हणून आपल्या ज्या हातात ज्या वस्तू असतात त्या सुद्धा व्यवस्थित ठेवा, बॅटरीचा प्रकाश जास्त पाहिजे. आता बऱ्याचशा मार्केटमध्ये बॅटरी आल्या, 200-300 रुपयाला चांगल्या भेटतात बॅटरी, थोडा लांब उजेड जातो, त्या पण जवळ ठेवा आपण. आता दुसरी गोष्ट, सर्पमित्र सर्व आहेत, तर काय करा, आपण आपले स्वतःची काळजी घ्या. साप ज्यावेळेस रेस्क्यू करतोय आपण स्वतःची जबाबदारी घ्या. आता एक विषय तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा सांगतो, ज्यावेळेस आपण साप पकडतो, आता सर्वांना माहिती आहे, सांगायची गरज नाही, 4 जातीच्या विषारी साप असतात, घोणस, मण्यार, पुरशी. थोडक्यात सांगतो, घोणस म्हणजे मी त्याला काय म्हणतो माहिती आहे का, मी त्याला टँक म्हणतो. टँक म्हणजे रणगाडा, ती तोफ आहे, ती कधी फुटल सांगता येत नाही. घोणस हा साप असा आहे, 1/4 सेकंदाला अंगावरती 20 फूट उडी मारतो. ज्यावेळेस तो त्याचा यश आकार करतो त्यावेळेस तो उडी मारतो आणि त्याचा तो डाव जो असतो ना, तो सक्सेस करतो. तो इतका घातक आहे. आता बाकीच्या सापांचे सेंटीमीटरमध्ये दात मोजले जातात, घोणसच असा साप आहे का त्याचे इंचामध्ये दात मोड, म्हणजे तो ती बाईट करताना कदाचित त्याचा दात आपल्या मांसामधून जाऊन हाडाला लागू शकतो. हे लक्षात ठेवायची काही गोष्टी. सर्पमित्र आहेत, सर्व आहेत, याच्यात सगळे तज्ज्ञ आहेत, सगळे हुशार आहेत, भरपूर अनुभव आहेत. परंतु हे आपण आपल्या ज्यावेळी जीवाची काळजी घ्याल, आपण वाचलो तर निसर्ग संपत्ती वाचल, साप वाचतील. आणि दुसरी गोष्ट, मण्यार तो हा साप आहे. आता काही स्टंट करतात, हे सांगायची गरज नाही, परंतु आपण आपला जीव धोक्यात घालू नका, अशी स्टंटबाजी करू नका. आपल्यामुळं आपलं कुटुंब धोक्यात, ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस हजारो साप तुम्ही वाचू शकता. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आपले राहुल डॉक्टर आहेत, राहुल डॉक्टर सर्पदंशावरती ते उत्तम उपचार वगैरे आणि बरेचसे पेशंट त्यांनी व्यवस्थित केले. एक आमची अशी चर्चा झाली सर, का बिगर विषारी साप चावल्यानंतर माणूस मरतो का. कदाचित आता प्रत्येकाच्या मनात शंका असेल, हा प्रश्न काय, बिगर विषारी साप चावल्यानंतर माणूस मरतो का, किंवा विषारी साप जर चावला, समजा नाग असू द्या, गोणस असू द्या, मण्यार असू द्या, पुरुषा असू द्या, विषारी साप जर चावला, त्याच्यावरती उपचार झाला, उपचार झाल्यानंतर ते पेशंट व्यवस्थित क्लिअर झालं, घरी आलं, 2-3 महिने व्यवस्थित झालं, नंतर त्या पेशंट, आता मी एक म्हणजे माझ्यापुढे एक अशी केस आली होती का 6 ते 7 महिन्यानंतर ते पेशंट दाखवलं, उपचार झाला, बारकाई नाही का, उपचार झाला, क्लिअर झालं, ते पेशंट चालतं फिरतं, पेशंट कामाला जायला लागलं, शेतात काम व्यवस्थित, सगळं क्लिअर, आणि 6 ते 7 महिन्यानंतर ते पेशंट दाखवलं. असं होऊ शकतं का. ऐका, कुणाला ऐका, प्रश्न आहे हा बघा, उत्तर जर असं करतो तर 100% सांगा. अजून राऊत डॉक्टरांची चर्चा झाली, अजून त्यांनी काय त्याच्यावरती हे नाही केलं, परंतु ते पेशंटची सगळी डिटेल मी सरांना सांगितली होती. तर काय हरकत नाही, याच्यावर विचार करण्याची गोष्ट आहे. जरी आपल्याला जरी बाईट जर झाला, त्याच्यावरती जर तुम्ही उपचार जरी घेतला, तरी तो उपचार सक्सेसफुली ज्यावेळेस होईल, त्या 10-20 वर्ष व्यवस्थित तुम्ही आल, तर त्यावेळेस तो सक्सेसफुली मानायचा. तोपर्यंत आपला जीव जास्त धोक्यात घालू नका. बाईट म्हणजे सोपं नाही. सापाचं विषाची ताकद तुम्हाला माहीत नाही, विष कितीतरी औषधामध्ये वापरले जातात. त्याच्यातही दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण ऑपरेशन किंवा ॲक्सिडेंट किंवा जे पेन किलर वगैरे वापरतात, त्याच्यात सुद्धा सापाचं विष असतं. आणि जे कॅन्सरवरती, सर बरोबर ना, कॅन्सरवरती जे औषधं वापरले जातात, म्हणजे पहा आता कॅन्सर खूप मोठा आजार आहे, त्याच्यावरती सापाचं विषच एकदम परफेक्ट आणि सक्सेसफुली असतं. त्याच्यामुळं
ज्यावेळेस आपल्याला जे स्नेक बाईट जे अँटीव्हेनम दिले जातात ते ही सापाच्याच विषयापासून तयार झालेले असतात आणि ते अँटीव्हेनम आपल्या 14 नंबरमध्येच ती तयार होतं इथं. हे लक्षात ठेवा. आता ते सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल, इथं जे अँटीव्हेनम होतं ना ते बूम स्नॅक आणि ब्लॅक मांबा, ते हे अँटीव्हेनम इथलं आफ्रिकेला जाते. म्हणून जी गोष्ट आपल्याला जी माहिती आहे, आता काय होतं, काय सर्पमित्र असे असतात का एकमेकाच्या चुका काढतात, परंतु काय हरकत नाही, चुका काढू नका, पण आपल्या मित्राला आपण सावध करा, एवढंच मी सांगतो. आणि सगळ्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्या. जे वनआपदा मित्र असतील, जे प्राणी मित्र असतील, सर्वांना एकच सांगणं आहे, या ठिकाणी मला वन विभागाच्या वतीने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सरांचं धन्यवाद देतो आणि आदरणीय व्यासपीठांचा सुद्धा आभार व्यक्त. उपस्थित ग्रामीण वन विभागाचे अधिकारी, मी डॉक्टर सौमित्र तिजारे, मी एक निसर्गाचा विद्यार्थी आहे. या विभागात आल्यानंतर सगळ्यात मोठा संघर्ष जो जाणवला तो बिबट्यासोबतचा सध्यापुरतीचा संघर्ष आहे ना. तर वन्यजीवन आणि मानव संघर्ष जो आहे या विभागात मागच्या 2-3 महिन्यांपासून बिबट्यासोबत सुरू आहे. तर त्या संदर्भात विभागाकडनं वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करण्यात येते. तुम्ही ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहात, लहान पोरं आहेत, तरुण पोरं आहात भरपूर सारी. तर आपण आपल्या परीने या संघर्षापासून कशी मुक्तता घेऊ शकतो. संघर्ष हा कधीच मुक्त होणार नाही, कारण की जीवन म्हणजे संघर्ष. तुम्ही जगात आले, जन्माला आले म्हणजे संघर्ष सुरू झाला. म्हणजे सकाळी झोपेतून उठणं हा सुद्धा सगळ्यात मोठा संघर्ष आपला स्वतःशी आहे. आता जर आपण बिबट्याचा संघर्ष एका साईडला ठेवला तर आपण एक फक्त संघर्ष हा शब्द लक्षात घेतला तर तुम्हाला लक्षात येईल तुमचा स्वतःशी असलेला संघर्ष तुमच्या आईवडिलांशी, तुमच्या भावाबंधूंशी, तुमच्या नातेवाईकांशी असा संघर्ष वाढतच राहतो. म्हणजे कुठे ना कुठे 2 लोक एकत्र आले, 2 कुठले पण वेगवेगळे प्राणी एकत्र आले की आपला संघर्ष सुरू. तसेच आपल्या डोक्यातले 2 डोके एकत्र आले की संघर्ष सुरू होतो. तर संघर्षाला आपण कधीच मुकणार नाहीये. पण आता आपल्याला तर जगायचं आहे, मग एकच उपाय असतो, तो म्हणजे सहजीवन. म्हणजे जे काही संघर्ष असेल ते हळूहळू करून दुसऱ्यालाही त्रास होणार नाही आणि आपणही जगू शकू, हे सहजीवन आहे. तर हे सहजीवन आपल्याला शिकावंच लागणार आहे. कारण की एक लक्षात घ्या, वन्यजीवन हे पहिलेपासनं इथे आहे. माणूस हा स्वतःला प्राण्यांपेक्षा वेगळा मानतो आणि सगळ्यांवर वरचढ व्हायचा प्रयत्न करतो. म्हणून संघर्ष माणसाच्या साईडनी येतो, कारण की माणूस हा डोकंवाला प्राणी आहे ना. आणि माणसाला जर माणसाने ठरवलं तर आपण असे काही प्राणी संपवून टाकले पूर्णपणे, आपण बिबट्याही संपवू शकतो. पण त्याचा परिणाम नंतर आपल्यावर येतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, साधी उदाहरण आहे. समजा तुम्ही विचार केला आपण एखादा प्राणी मारला, आता तुम्ही बिबट्याचाच प्रश्न घ्या, आपण बिबट्या पूर्णपणे समूळ नष्ट करून टाकला तर काय होणार. कोणी सांगू शकेल का तुमच्यापैकी ग्रामस्थ, ज्या ठिकाणी बिबट नाही आहे त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम उद्भवले आहेत? कोणी सांगू शकता तुमच्यापैकी तरुण पोरं? समजा बिबट्या संपवला तर काय होणार? बिबट कोणाला खातो? रानडुकराला खातो, चितळ खातो. बिलकुल. म्हणजे समजा तुमचा बिबट संपला तर त्याच्या खालचे जे कोणी आहेत ना डिसेंडंट ते मरतील. तुम्ही लक्षात घ्या, अन्न साखळीच्या सगळ्यात वरती या विभागात सुद्धा वाघ होता. महाराजांच्या एम्ब्लमवर वाघ आहे, म्हणजे या एरियामध्ये वाघ हा होता ना. आता वाघाला संपवलं तर तुम्ही बिबट्याच्या प्रश्नांनी खूप भेडसावले आहात. वाघ संपला तर बिबट्या वाढला. तर कसं आहे की बिनबापाचं पोर, खूप साऱ्या गोष्टी भेटल्या, संपत्ती भेटली तर उडवत चाललाय. असंच होतंय बिबट्यासोबत. तर वाघ संपल्यामुळे त्याच्यावरती जो वचका होता वाघाचा तो निघाला. कारण की वाघ नाही म्हटलं तरी त्याची पिल्लं खाऊन टाकायचा, 2-4 बिबटी मारून टाकायचा. तर त्यांची संतुलित अशी संख्या राहायची. पण आता वाघ संपल्यामुळे बिबट्यांचा वावर वाढला आहे ना. तर बिबट्यांचा जेव्हा वावर वाढला त्याच्यानंतर काय झालं, बिबट्याने आडवं तिडवं याला त्याला मारणं चालू केलं. काही जमाती समूह नष्ट केलेही असतील बिबट्याने, खूप सारे प्राणी मारले असतील, खूप सारे पळाले असतील, विभाग सोडून दुसरीकडे पळाले असतील, कारण की बिबट्याची संख्या वाढली. असंही होऊ शकतं. तो माझा अभ्यास नाही आहे, आपले वन अधिकारी सांगू शकतात काय होतं बा इथे. म्हणजे पूर्वी एखादं प्रकारचं हरिण इथे होतं छोटं, पण ते आता इथे दिसतच नाही, ते दुसऱ्या विभागात गेलं असं वगैरे तुमच्या निदर्शनात आलं असेल. मला माहिती नाही, अभ्यास नाही माझा त्यामुळे. पण असं होतं की एखादा आपण अन्न साखळीतलं एखादा तुकडा आपण जर काढला तर त्याच्यानंतरचा जो तुकडा असतो तो जास्त मोठा होतो आणि त्याचे होणारे उपद्रव आपल्याला माहिती नसतात. म्हणून ते मग आपण एकदम संकट आल्यासारखं धरून घेतो. तसंच बिबट्याचं या विभागात झालेलं आहे.
आता समजा बिबट्या समूह नष्ट झाला तर तुम्ही विचार करा, चितळं, रानडुकरं, ससी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतील. तुम्ही सगळे शेतकरी आहात असं समजतो मी, तर तुम्हाला लक्षात येईल शेतीवर तुमच्या किती मोठं संकट येईल. एक बिबट आला तर तुमच्या शेतीला फरक पडत नाहीये, तुमच्या पिकावर फरक पडत नाहीये. एखाद वेळेस तो बिबट तुमचा मित्र म्हणूनच काम करतोय जर छोट्या प्रमाणात पाहिलं तर. म्हणजे आता ऊसाला कोणी चोरू पाहत नाही, पण समजा एखादं पीक आहे जे चोरी गेलं असतं आणि तिथे बिबट्या बसला असतं तर कोणाची हिंमत नसती तिथे घुसायची. हा एक विचार करा तुम्ही. ठीक आहे, तर बिबट्यामुळे कुठे ना कुठे तुमच्या अन्नधान्याचं, तुमच्या प्रॉपर्टीचं संरक्षण पण होतच आहे थोड्या प्रमाणात. म्हणजे असं ऐकिवात आहे की जो जिथला बिबट्या असतो, जसं साप ज्या शेतातला असतो तो त्या शेतकऱ्याला चावत नाही असं म्हणतात, तसंच बिबट्याचं पण काम आहे. तर बिबट ज्या शेतात आहे तिथल्या तिथे तो काही करत नाही. तेच तो बिबट दुसरीकडे गेला आणि दुसरा बिबट्या तिथे आला तर बहुतेक उपद्रव करतो असं निदर्शनात आलेलं आहे. ठीक आहे, तर म्हणजे बिबट्या असणं हे सुद्धा गरजेचं आहे, पण तो संतुलित असला पाहिजे. तर तो संतुलित असण्यासाठी आपण काय करू शकतो, आपण त्याची संख्या कशी कमी करू शकतो. नमस्कार. तर छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागेल. जसं आता आपण अन्न साखळीचा पाठ म्हणतो, तर आपला जो नैसर्गिक आवश्यकता आहे त्या गोष्टी लक्षात घ्या. माणसाला लागतं अन्न, वस्त्र, निवारा, आणि बाकी सगळ्या प्राण्यांना लागतं फक्त निवारा आणि अन्न. म्हणजे सगळ्यात प्राथमिक अन्न आणि निवारा. तर जर त्या दोन गोष्टी त्याला मिळाल्या तर त्याचं जे काही समोर येणारे जनरेशन आहे, फ्युचर आहे, ते त्याच्यावरती वाढतं किंवा कमी होतं. म्हणजे अन्न नसेल कुपोषण येईल, कमी होईल. अन्न असेल व्यवस्थित राहील तर मग निवाऱ्यासाठीचे काही भांडणं नसतील. निवारे भरपूर अवेलेबल असेल तर निवाऱ्यासाठी पण भांडणं होणार नाही. तेच बिबट्याच्या बाबतीत घडत आहे. आपल्या ऊसामध्ये बिबट्या असं म्हण झाली आहे सध्या इथे, आहे ना. तर ऊसात जर बिबट्या म्हणजे काय झालं, अन्न त्याला पुरेपूर आहे, त्याला निवारे जास्ती मिळतात आहे, निवाऱ्यासाठी आपसात त्यांची भांडणं नाही आहे, अन्न भरपूर असल्यामुळे त्यांच्यात कुपोषणाचं प्रमाण नाही आहे, मग संख्या वाढणारच आहे की. कारण की त्यांना परिपक्व असं वातावरण आपण पहिलेच निर्माण करून दिलेलं आहे. आता हे वातावरण तोडणं हे पहिलं काम आहे ना. आणि त्यांचा आपसातला संघर्ष कसा आहे की आपण बिबट्याला मारलं तर आपल्यावर कारवाई होणार, पण बिबट्यानेच बिबट्याला मारलं तर कोणावर कारवाई करणार. वन विभाग. म्हणजे वन विभागाला खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. तर वन विभाग त्या गोष्टी करू शकत नाही की बिबट्याला आपण मारलं आणि बिबट्या म्हणजे आपल्या नंतर जेल होणार, आपल्यावरही कारवाई होणारी गोष्ट होणार. पण बिबट्यानेच बिबट्याला मारलं तर, संघर्ष त्यांच्यातलाच असला तर, प्राण्यांमधला संघर्ष असला तर वन विभाग काही नाही करू शकत. नैसर्गिक आपत्ती किंवा नैसर्गिक झालेला मृत्यू म्हणून त्याला घोषित करेल आणि ते असेल सुद्धा. पण मग हे करण्यासाठी आपल्यालाही काहीतरी करावं लागेल, आहे ना. म्हणजे खूप सारे उपाय आहेत ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो. जसं सांगायचं झालं तर तुमची शेती पद्धती आहे. आता तुम्ही ऊस लावता आहात, मान्य आहे की ऊसाला खूप मोठ्या प्रमाणात भाव मिळतो आहे. या विभागात ऊस चांगल्या पद्धतीने घेऊ शकता कारण पाणी भरपूर आहे. ठीक आहे, पण तुम्ही याला पर्यायी पीक काही निवडू शकता का. म्हणजे तुम्ही एक संघटित होऊन जर विचार केला तर तुम्हाला बहुतेक त्याचे पर्याय पण मिळतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता सांगायचं झालं, खूप साऱ्या नव्या टेक्निक्स आल्या, पण मी नव्या टेक्निक्समध्ये जात नाही. खर्चिक आहेत, हायड्रोपोनिक्स आहे किंवा एरोफोनिक्स आहेत, किंवा तुमचं काय म्हणू आपण त्याला डोम तयार करतो, ग्रीन हाऊस असतात, आहे की नाही. अशा खूप साऱ्या पद्धतीने आपण पिकाचं उत्पन्न घेऊ शकतो. वेगवेगळ्या पद्धतीने आपण व्हर्टिकल फार्मिंग करू शकतो, आहे ना. हेही प्रकार करू शकतो. पण ते सोडून आपण समजा दुसरं एखादं पीक घेतलं की ज्याला बाजार हमी आहे, भाव आहे, किंवा औषधी वनस्पती आहे, अशा काही गोष्टींमध्ये आपण जाऊ शकलो. शेवटी काय आहे, शेतकरी हा एक प्रकारे खूप जुना बिझनेसमॅन आहे. आपल्या धर्तीवरचा सगळ्यात जुना बिझनेसमॅन म्हणजे शेतकरी. बिझनेसमॅन म्हणजे काय असतो, जो आपलं सगळं लावतो आणि त्याच्यानंतर त्याच्यातनं उत्पन्न घेतो. नोकर वर्ग कसा असतो की जो जातो, जे काही मिळेल तुकडा त्याच्यातनं आपलं जीवन काढतो. तर बिझनेसमॅन हा नेहमी उदारच असतो, जो सगळं स्वतःचं लावून मग त्याच्यामधनं उत्पन्न घ्यायचा प्रयत्न करतो. तो शेतकरी हा सगळ्यात जुना बिझनेसमॅन आहे आपल्या धर्तीवरचा. तर तुम्ही याला जर बिझनेस म्हणून पाहाल आणि शेवटी तोच आहे की तुम्हाला उत्पन्न आलं पाहिजे व्यवस्थित. तर तुम्ही थोडासा अभ्यास करा. जे कोणी शिकले सबरले, आता जुन्या लोकांना सोडा, कारण की त्यांचं जीवन त्याच्यातच गेलंय की बाबा आम्ही ऊस लावला, 18 महिन्याचं पीक घेतलं, इतका उत्पन्न मिळाला, हा भाव मिळाला, बस इतकंच. पण तुम्ही जर स्वतःहून काही वेगळं पीक घेतलं, जसं सांगायचं झालं समजा हळद घेतली, आणि तसंही शेती हा नुसता एकटा स्वतंत्र व्यवसाय नाही आहे ना, तो जोडधंदा आहे. तर त्याला लागून सगळे धंदे करून त्याच्यातनं आपण उत्पन्न 3-3 महिन्यांनी, 5-5 महिन्यांनी, 6-6 महिन्यांनी कसं घेऊ शकलो. तुम्ही तरुण पोरं एकत्र येऊन, जे कोणी शेती करत आहात, तरुण पोरं एकत्र होऊन, संघटित होऊन या संदर्भातलं शिक्षण प्रशिक्षण त्या विभागातनं घेऊन जर शेती केली तर आपण एक काम करू शकतो, आपण बऱ्यापैकी या बिबट्यांचा निवारा कमी करू शकतो.
तुम्ही लक्षात घ्या, हा विषय खूप मोठा आहे. नुसतं शासन प्रशासन याच्यावर काही करू शकणार नाही. जोपर्यंत आपण सगळे जागृत होऊन आपल्या विभागात व्यवस्थित कामं करणार नाही तोपर्यंत हा प्रश्न कधीही सॉल्व्ह होणार नाही. आता विभागाने 100च्या वर म्हणजे जवळपास 150पेक्षा जास्त बिबटे पकडलेत. त्यापैकी 60-70 बिबटे जी आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात आली. जसं वनताराचं तुम्हाला कळलं असेल, जवळपास 50 बिबटे त्यांनी म्हणजे 30 नेले, 20 नेतात आहे. असंच करून अजून विभाजन आहे, वेगवेगळ्या ठिकाणी अजून बाकीची 30 बिबटी जातात आहे. ते 60-70 बिबटी आपल्याकडनं दुसऱ्या ठिकाणी पण गेली आहे, जेणेकरून आपली जी फॅसिलिटी आहे तिथे जागा रिकामी होईल आणि आपण अजून बिबटी पकडू. पण ते तर होईल आणि आपण आपल्या जो काही संग्रह केला आहे बिबट्यांचा त्याला एक टुरिझम प्लेस म्हणून पण आपण त्याला डेव्हलप करतोच आहे विभागाकडनं. हे सगळं होत आहे, पण या गोष्टींना वेळ लागतो ना. सरकारकडनं येणारी अनुमती या त्या गोष्टी सगळ्या होतात. पण याच वेळेस जर आपण आपली शेती पद्धती बदलली, त्यांचे निवारे कमी केले आणि काही गोष्टींमध्ये काही आपण जर स्वतःहून कॉन्ट्रीब्यूट केलं तर मला वाटतं बऱ्यापैकी बिबट्याचा जो प्रश्न आहे तो कमी होण्यामध्ये खूप मदत होईल. म्हणजे बिबट्यातला संघर्ष वाढेल, या गोष्टी होऊ शकतील. आता प्रश्न झाला अन्नाचा. तुम्हाला अन्न सगळ्यांना माहिती आहे, खूप वेळा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलं आहे की बिबट्याला दिसणारं अन्न म्हणजे त्याच्यापेक्षा उंचीने कमी, ठीक आहे, हलकं फुलकं, त्याला जितकी भूक लागली तेवढं तो पाहतो आणि तीच तो खातो. म्हणजे छोटी मुलं आली त्याच्यात, आपली सगळी छोटी मुलं म्हणजे नुसती आपली मुलं नाही, आपण जे काही पालन करतो ते सगळे आपली मुलं असतात. जे काही आपण कोंबड्या पाळतो, बकऱ्या पाळतो, छोटी वासरं असतात, आपली पोरं असतात, ही सगळी तो खातो की है ना. या सगळ्यांना तो खातो आणि त्याला जितकी भूक आहे तितकं तो खातो. 2-3 घटना घडल्या आहेत की 7 मेंढ्या मारल्या किंवा 3 मेंढ्या मारल्या आणि नुसता मारधाड करून चालला गेला. पण हे काही काय म्हणतात एक अपवाद आहेत त्याच्यामधले. पण मॅक्झिमम ठिकाणी असं पाहण्यात आलंय ज्याला मारलं त्याला खाल्लं, असंच काम केलेलं आहे त्यांनी. असं मारत सुटलं अशी कामं म्हणजे माझ्या तरी अजून अभ्यासात नाही आहे. म्हणजे तुमच्यापैकी असेल कोणाच्या तर प्लीज मला सांगा. तर जर त्याचं असं आहे तर आपल्याला आपलं अन्नही वाचवता येईल. आता जर तुम्ही काही टेक्निक्स आहे जे बाहेर देशांमध्ये वापरतात, जसं कोंबडीचं पालन आहे. आपल्या कोंबड्या जनरली एका ठिकाणी पिंजरा, म्हणजे थोडासा वेळ घेतो तुमचा, कोंबड्या आपण एका पिंजऱ्यामध्ये पाळतो, ठीक आहे. पण त्या पिंजऱ्यात पाळण्याच्या ऐवजी, कारण कोंबड्या तुमच्या फिरत्या चालत्या राहिल्या म्हणजे असं म्हणतात ना की जर जानवर जो आहे तो फिरत राहिला, चरत राहिला तर तो जरा जास्त टेस्टी वगैरे असतो. शेवटी खायलाच वापरताय कोंबड्या, दुसऱ्यासाठी वापरत नाही आहे ना. बकऱ्यांसोबतही तोच मुद्दा आहे. तर तुम्ही जी खुराडं एका ठिकाणी पिंजरा करून ठेवता ती समजा तुमच्या घराच्या अंगणामध्ये पूर्णपणे 2 विटाची भिंत बांधून त्याच्यावरती असं नेट करून त्यांना फिरू दिलं, तिथे तुम्ही अन्न टाकलं आणि वापस त्यांना खुराड्यात टाकलं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे विचार करून जर तुम्ही त्यांना पण हेल्दी बनवलं, तुमचे प्रोटेक्शन पण राहील, तुमचे प्राणी पण सुरक्षित राहतील. बकऱ्यांसोबतही आपण असं करू शकतो, चालता पिंजरा करू शकतो. म्हणजे जे काही आहे म्हणजे तुम्ही आपलं डोकं वापरा. असे खूप प्रकार आहे ज्याच्यावरनं आपण या गोष्टी सहज साध्य करू शकतो. तर म्हणजे आपल्याकडनंही हे प्रकार आपण करायला पाहिजे, ठीक आहे. खूप सारे विचार आहे की ज्यांनी, इवन तुम्ही नवीन तरुण पोरं आहात, तुम्ही स्वतः प्रॅक्टिकली शेती करणारे लोक आहात, तुम्ही प्रॅक्टिकल अनुभवातून तुम्हाला काय करता येईल, तुमच्याकडे असलेल्या रिसोर्सेसमधनं काय उत्पन्न करता येईल, काय नवीन नवीन टेक्नॉलॉजी घेऊन येता येईल तुम्हाला, जेणेकरून तुम्ही तुमचे प्राणी वाचवू शकाल, याचा पूर्ण प्रयत्न करा. आता इथे छोटे बाळ खूप सारे आहेत. तुम्ही बिबटे पाहिले का रे पोरांनो? पाहिले का कोणी? समजा दिसला तर काय कराल? पळून जाल का? हसतोय. बिबट दिसला तर काय कराल सांगा बरं? काही करू शकत नाही. जे करायचं ते बिबट्याच करणार, बरोबर आहे ना. काही करू शकता का तुम्ही? बिबट्या आला समोर तर तोच ठरवेल की खायचं की जायचं, बरोबर ना. आता तुम्ही एकट्या आहात आणि बिबट्या समोर आला तर काय करायला सांगा बरं? अरे सांगून दे की. सगळे घाबरतात. म्हणजे मोठा मोठा माणूसही घाबरेल, धिप्पाड असला तरी घाबरेल, सगळेच घाबरतात बिबट्याला. पोरं तर साहजिक आहे. तर तुम्ही फक्त ऐका माझं, तर छोटंसं ऐका. मागची मुलं हे तर ऐकतात आहे. आता तुम्ही समजा एकटे असाल, तुमच्याकडे समजा दप्तर असेल ना, आपल्या शाळेचं दप्तर असतं की नाही. बिबट काय करतो? आपली मान पकडतो ना. सगळ्यांना माहिती आहे की बिबट्याने ज्यांना ज्यांना मारलंय त्याची मान पकडून मारलंय. म्हणजे आपल्याला काय वाचवायचं आहे? आपली मान वाचवायची आहे. तो असं हात पकडून खिचून जातोय, पाय पकडून खिचून जातोय असं लक्षात नाही आहे ना. तो मान पकडतो आणि मारून टाकतो. तर आपल्याला काय करायची? आपली मान वाचवायची आहे. म्हणजे समजा आपल्याजवळ दप्तर असेल तर आपण काय करायचं? आपलं दप्तर थोडंसं वरती पकडून असे हात ठेवायचे, म्हणजे त्याच्या तोंडामध्ये आपली मान आली नाही पाहिजे. जे चुकून समजा आला, दिसला किंवा असेल असं वाटलं त्या विभागामध्ये, आपण रस्त्याने चालतोय, उसाच्या कडेनी चालतोय मुख्यतः, तर आपण काय करायचं? आपली बॅग घ्यायची,
आणि असं बॅग पकडून रस्त्याने जायचं, जेणेकरून पहिल्या याच्यात त्याच्या तोंडामध्ये आपली मान आली नाही पाहिजे. आपली मान जर सुटली तर तो पळून जाणार. तो काही असा प्राणी नाही की येऊन येऊन चिवटसारखा मागे लागेल आहे. तसं झालं तर नंतर लक्षात येईल, कारण की तो खूप ॲडॅप्टेबल आहे, खूप फ्लेक्झिबल आहे, पण अजून झालेलं नाही आहे. तर तुम्ही स्वतःची मान वाचवायचा प्रयत्न करा. आणि समजा नाही आहे तुमच्याकडे दप्तर तर काय करा, आपले हात जे आहेत ना ते असे गुंडाळून घ्या. जितके मोठे गुंडाळा करता येईल आणि जितके घट्ट करता येईल अशा पद्धतीने म्हणा असं गुंडाळून घ्या, जेणेकरून आपल्या मानेला इजा नाही झाली पाहिजे. एवढं करता येईल आपल्याला फक्त. बाकी बिबट्याच करेल काय करायचं ते, आहे ना. समोर असला तर बरोबर ना, तर तेवढं करा. आणि कधी एकटे फिरू नका. फिरताना कोणाला तरी सोबत घेऊन जा, कोणीतरी 5-6 मुलं एकत्र चला. बिबट्याजवळ आला तर हात पकडा, हात मोठे उंच करा. हे सगळ्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला वन विभागाकडनं देण्यात आल्या मोठ्या प्रमाणात. आवाज करा, गाणी म्हणा, ओरडाआरडी करा, हे सगळ्या गोष्टी करा, जेणेकरून बिबट पळेल, आहे ना. असं होऊ शकतं. बाकी सूचना विभागाने बऱ्यापैकी दिलेल्या आहे तुम्हाला, कसं काय स्वतःला वाचवू शकता, संघर्ष झाल्यात काय करावं, काय घेऊन आपण समोर चालावं, या सगळ्या गोष्टींचं भान तुम्हा लोकांना आहे बऱ्यापैकी. खूप वेळा सांगण्यात आलेलं आहे. समोर येणारे वक्ते पण त्या गोष्टी सांगतील. तर एवढंच सांगून मी आपलं भाषण संपवतो. धन्यवाद. वॉर्म ब्लडेड मॅमल्स म्हणजे उष्ण रक्ताचे सस्तन प्राणी जे आहेत त्याच्यामध्ये माणूस तर येतो पण बिबट्या पण येतो. आता काहींना प्रश्न असा पडेल की बिबट्याच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टरांनी कुत्र्याला कसं काय मध्ये घेऊन आले, परंतु कुत्रा हा खरं तर बिबट्याचं मोठं प्रमुख भक्ष्य जर आहे तर तो कुत्रा आहे. दररोजच्या नेहमीच्या आठवड्यामध्ये किंवा महिन्यामध्ये जे काही कुत्रे वाचलेले असतात ते आमच्या क्लिनिकपर्यंत पोहोचतात. जे काही वाचत नाहीत ते पोहोचायचं काही कारण नाही. परंतु हा रेबीज हा जो महत्त्वाचा विषय एकाच कारणामुळे आहे. रेबीज हा एक झुनोटिक डिसीज आहे, म्हणजे प्राण्यांकडून माणसांना होणारा आजार. प्राण्यांकडून माणसांना होणारे बरेच आजार आहेत, पण त्याच्यापैकी रेबीज हा एक महत्त्वाचा आजार आहे. आणि भारतामध्ये आकडा आपल्याला ऐकल्यानंतर आश्चर्य वाटेल की भारतामध्ये दरवर्षी 20,000 माणसं मरतात केवळ रेबीजमुळे. जगामध्ये 55,000 माणसं मरतात आणि भारतामध्ये 20,000 माणसं मरतात. म्हणजे एकूण 36% जगामध्ये जी माणसं रेबीजमुळे मरतात त्याच्यामध्ये 36% वाटा भारताचा आहे. ही नक्कीच मला वाटतं वाईट गोष्ट आहे. ज्या वेळेला आपण चांद्रयान चंद्रावरती पोहोचलं आणि आपण खूप मोठं सेलिब्रेशन केलं, अर्थात ती चांगलीच गोष्ट आहे, परंतु त्याच वेळेला आपण ह्या आजाराला मात्र अजून भारताला आपण त्यापासून मुक्त करू शकलो नाही. म्हणून रेबीज हा जो आजार आहे, या रेबीज आजाराबद्दल माहिती देण्यासाठी खरं तर मी आज आलो. हा रेबीज आजार जो होतो तो माणसांबरोबर शेळी, गाय, म्हैस, आपले जे पाळीव प्राणी यांना तर होतोच, परंतु माकड, मुंगूस, कोल्हा, लांडगा, खार, ससा आणि दुसरा जगामध्ये एकच उडणारा सस्तन प्राणी आहे वटवाघूळ. वटवाघळाला सुद्धा रेबीज होतो, परंतु जगामध्ये अशा केसेस रिपोर्टेड नाहीत. वेगवेगळ्या शाळांमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी रेबीजवरती बोलायला गेलो की काही लोक प्रश्न विचारतात, गाईला रेबीज जर झाला, आमची गाई पिसाळली आहे काही दिवसापूर्वी आणि आम्ही तिचं दूध खाल्लं तर मग आम्हाला रेबीज होण्याची शक्यता किती. अशा बऱ्याच काही शंका असतात. खरं तर गाईचं दूध, आता प्रत्येकाच्या घरी गाय असेल असं नाही. आपण दूध संस्थेमधून किंवा कुठून दूध जर घेऊन आलो तर जनरली आपण कच्चं दूध काही घेत नाही, तर आपण दूध उकळून घेतलेलं असणं जास्त महत्त्वाचं. त्याचबरोबर आपल्या तोंडामध्ये जर अल्सर असतील, तोंड आलं आपण असं जे म्हणतो, तोंडामध्ये काही जखमा असतील, अशा वेळेला कच्चं दूध आपण घेतलं तर कदाचित, परंतु आजपर्यंत जगामध्ये अशा कुठल्याही केसेस रिपोर्टेड नाही. मग रेबीज या आजाराची माहिती घेत असतानाच ज्या वेळेला आपण कुत्रा, मांजर असे जे आपले पाळीव प्राणी जे आहेत, त्या पाळीव प्राण्यांमधली लक्षणं काय, माणसांमधली लक्षणं काय आणि नेमका आजार होतो तर कशा पद्धतीने होतो. आजार होण्याचं एकमेव महत्त्वाचं जास्त कारण आहे म्हणजे कुत्र्याचा चावा. कुत्र्याचा चावा म्हणजे कुत्रा चावल्यानंतर पिसाळणे किंवा रेबीज होणे, ह्या 96% केसेस असताना आणि त्या बिबट्या जसा लहान भक्ष पाहतो तसं कुत्रासुद्धा लहान मुलांना चावण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे 100 माणसं जर मरत असतील तर त्याच्यामध्ये 96 जे लहान मुलं असतात. आणि लहान मुलांना खरं तर कुत्र्याबद्दल किंवा प्राण्यांबद्दल प्रेम जास्त असतं. आणि जेव्हा पिसळलेला कुत्रा किंवा कोणताही कुत्रा जो असेल तो लहान मुलाला जास्त अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या देशामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या खूप आहे आणि पिसळण्याचं प्रमाण माणसांमधलं जे आहे, परंतु पशुधनामधलं गाई, म्हैस, शेळी वगैरे यांच्यामधले जे काही पिसाळून मारण्याचं जे प्रमाण आहे त्याची निश्चित आकडेवारी मात्र उपलब्ध नाही. परंतु आता साधारणतः 1-1.5 वर्षापूर्वी राजुरीच्या एका पिंगळे मळ्यामध्ये
लागोपाठ 7 गायी पिसाळून मेल्या होत्या. म्हणजे जो कुत्रा जो आहे तो कुत्रा त्या बाहेर बांधलेल्या ज्या गायी होत्या त्या गायींच्या कानाला, नाकाला, तोंडाला असा चावून गेला होता आणि ते कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं. आणि लागोपाठ 1 महिन्याच्या अंतराने त्या 7 गायी पिसाळून गेल्या. म्हणजे ऑल ओव्हर भारतामध्ये जर पशुधनाचं होणारं नुकसान याचा जरी आपण विचार केला तर रेबीजमुळे होणारं नुकसान फार प्रचंड आहे. माणसांमधली आकडेवारी, माणसांमधली ट्रीटमेंट याचा डाटा गोळा केला जातो, परंतु पशुधनाचा किंवा प्राण्यांमधला आकडा तसा आपल्याला निश्चित माहिती नाही. मग हा रेबीज जो आजार जो आहे याच्यासाठी प्रतिबंध आपल्याला करायला पाहिजे किंवा हा होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, तर ह्या गोष्टीसुद्धा खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. नेहमी लेक्चर घेत असताना शंका उपस्थित केल्या जातात किंवा प्रश्न विचारले जातात, ते प्रश्न खूप महत्त्वाचे असतात. यापैकी यापूर्वी कधी कुत्रा चावलेला आहे का, चावला तर त्यानंतर तुम्ही काय उपचार घेतला? तर मला वाटतं आपण आपल्यापैकी जर कोणी कुत्रा चावला असेल यापूर्वी आपल्याला, तर हात वर करून मला जस्ट एक अंदाज यावा म्हणून हात वर करून फक्त मला सांगा. मागची मंडळी जास्त सुदैवी आहेत, त्यांना काय आजपर्यंत कुत्रा कोणाला चावलेला नाही, आनंदाची गोष्ट आहे. खरं तर कुत्रा चावल्यानंतर जो प्रथम उपचार जो आहे WHO सांगते, जागतिक आरोग्य संघटना आपल्याला एक फर्स्ट एड प्रथम उपचार जो सांगते तो प्रथम उपचार हा खूप महत्त्वाचा आहे. परंतु रेबीज झाल्यानंतर त्याची लक्षणं काय आहेत, कुत्र्यामधली लक्षणं काय आहेत, मांजरामधली लक्षणं काय आहेत, वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये काय लक्षणं आहेत. माणसांमध्ये हायड्रोफोबिया असं या आजाराला नाव आहे. पाण्याची भीती वाटणे, उजेडाची भीती वाटणे, ज्या ठिकाणी कुत्रा चावलेला आहे पायाला, कानाला, त्या ठिकाणी जखमेच्या ठिकाणी खाज येणे, डोकं दुखणे आणि त्यानंतर आक्रमक स्वरूप त्याच्यामध्ये धारण केलं जातं आणि पाण्याची प्रचंड भीती वाटते. आणि त्यानंतर रेबीज आजार झाल्यानंतर मात्र एक साधारणतः 8 ते 10 दिवसाच्या आत मृत्यू होतो. तर या रेबीज आजाराची वेगवेगळ्या प्राण्यांमधील लक्षणं काय आहेत तो एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. तो व्हिडिओ आपण नक्की पहा.